नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं स्वागत आहे DBN एक्झाम या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण घेऊन आलेलो आहे मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न जे येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वपूर्ण आहे। चला मग आपण स्टार्ट करूया। पहिला प्रश्न आहे, भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या अनुच्छेदात समानतेचा अधिकार दिलेला आहे? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर आहे ऑप्शन ए, अनुच्छेद 14 ते 18 मध्ये राज्यघटनेच्या अनुच्छेदमध्ये समानतेचा अधिकार दिलेला आहे। ऑप्शन ए, अनुच्छेद 14 ते 18 मध्ये, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ए आहे। प्रश्न क्रमांक 2 आहे, महाराष्ट्रातील दूधसागर धबधबा कोणत्या जिल्ह्याच्या सीमेवर आहे? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन ए, सिंधुदुर्ग। महाराष्ट्रातील दूधसागर धबधबा हा सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए आहे। प्रश्न क्रमांक 3 आहे, महाराष्ट्रातील सर्वाधिक कापूस उत्पादन कोणत्या विभागात होत असतो? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन बी, विदर्भ। महाराष्ट्रातील सर्वाधिक कापूस उत्पादन हे विदर्भ या विभागामध्ये होतं, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी आहे। मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक करायला विसरू नका आणि आतापर्यंत चॅनलला जॉईन झाला नसेल तर नक्की जॉईन करा, कारण असेच नवीन नवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहील। प्रश्न क्रमांक 4 आहे, भारताच्या संविधान सभेचे पहिले अध्यक्ष कोण होते? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी, सचिदानंद सिन्हा हे भारताचे संविधान सभेचे पहिले अध्यक्ष होते, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी आहे। प्रश्न क्रमांक 5 आहे, भारतरत्न पुरस्काराची सुरुवात कोणत्या वर्षी झाली? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन सी, 1954 मध्ये भारतरत्न पुरस्काराची सुरुवात झालेली आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी आहे। प्रश्न क्रमांक, महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी, अहमदनगर, आजचं ते अहिल्यानगर। महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा हा अहिल्यानगर आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी आहे। प्रश्न क्रमांक 7 आहे, राज्यपालाची नियुक्ती कोण करत असतो? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी, राष्ट्रपतीद्वारे राज्यपालाची नियुक्ती करत असते, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी आहे। प्रश्न क्रमांक 8 आहे, रयत शिक्षण संस्थाचे संपादक कोण आहे? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन ए, करमवीर भाऊराव पाटील हे रयत शिक्षण संस्थाचे संस्थापक आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए आहे। प्रश्न क्रमांक 9 आहे, भारतीय रिझर्व्ह बँकचे मुख्यालय कुठे आहे? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन सी, मुंबई। भारतीय रिझर्व्ह बँकचे मुख्यालय हे मुंबई सिटीमध्ये आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी आहे। प्रश्न क्रमांक 10 आहे, महाराष्ट्रात पंचायत राज व्यवस्था किती स्तराची आहे? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन बी, 3 स्तराची। महाराष्ट्रात पंचायत राज्य व्यवस्था ही 3 स्तराची आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी आहे। प्रश्न क्रमांक 11 आहे, साल्हेर किल्ला कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी, नाशिक। साल्हेर किल्ला हे नाशिक जिल्ह्यामध्ये आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी आहे। प्रश्न क्रमांक 12 आहे, दासबोध ग्रंथाचे लेखक कोण आहे? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन बी, समर्थ रामदास हे दासबोध या ग्रंथाचे लेखक आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी आहे। प्रश्न क्रमांक 13, भारताचे पहिले उपराष्ट्रपती कोण होते? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन ए, डॉक्टर राधाकृष्ण हे भारताचे पहिले उपराष्ट्रपती होते, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए आहे। प्रश्न क्रमांक 14 आहे, प्रश्न क्रमांक 14, महाराष्ट्रातील सर्वाधिक वनक्षेत्र कोणत्या विभागात आहे? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर मित्रांनो ऑप्शन ए, विदर्भ। महाराष्ट्रातील सर्वाधिक वनक्षेत्र हे विदर्भ या विभागामध्ये आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ए आहे। प्रश्न क्रमांक 15 आहे, 26 गुणिले 25 किती होतात? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन बी, 900। प्रश्न क्रमांक 16 आहे मित्रांनो, 0.75 गुणिले 400, तर याचा जो उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन सी आहे, 300। प्रश्न क्रमांक 17 आहे, 15चा संबंध 45चा आहे, तर 20चा संबंध कशासाठी? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन सी, 60। जसं 15 गुणिले 3 केलं तर 45 येतात, तर 20 गुणिले 3 केले तर 60 येतात, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी आहे। प्रश्न क्रमांक 18 आहे, अत्यंत या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? तर या प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए, फार।
अत्यंत या शब्दाचा समानार्थी शब्द फार आहे. कमी, थोडा, मंद हे विरुद्धार्थी शब्द आहे, त्यामुळे प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन ए आहे. प्रश्न क्रमांक 19 आहे, उधार या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर आहे ऑप्शन बी, कृपण. कृपण हा उधार या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे. कृपण. दयाळू, शांत, विम्रता हे सगळे समानार्थी शब्द आहे. क्रमांक 20 आहे, हरित क्रांतीचे जनक कोण आहे? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर डॉक्टर M.S. स्वामीनाथन हे हरित क्रांतीचे जनक आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ए आहे. प्रश्न क्रमांक 21 आहे, महाराष्ट्रातील लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन ए, बुलढाणा. महाराष्ट्रातील लोणार सरोवर हे बुलढाणा जिल्ह्यामध्ये आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन ए आहे. प्रश्न क्रमांक 22 आहे, भारतातील सर्वात लांब नदी कोणती? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन सी, गंगा नदी ही भारतातील सर्वात लांब नदी आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी आहे. प्रश्न क्रमांक 23 आहे, राज्यसभा ही कायमस्वरूपी सभा आहे का? कारण. राज्यसभा ही कायमस्वरूपी सभा आहे का? कारण. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन बी, ती कधीही विसर्जित होत नाही, त्यामुळे ही राज्यसभा ही कायमस्वरूपी सभा आहे. प्रश्न क्रमांक 24 आहे, भारतीय राज्यघटनेत किती मूलभूत कर्तव्य आहे? भारतीय राज्यघटनेत किती मूलभूत कर्तव्य आहे? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन बी, 11. भारतीय राज्यघटनेमध्ये 11 मूलभूत कर्तव्य आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी आहे. प्रश्न क्रमांक 25 आहे, 729चा घनमूळ किती? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर मित्रांनो ऑप्शन सी, 9. 729चा घनमूळ हा 9 आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन सी आहे. प्रश्न क्रमांक 26 आहे, 750चे 20% किती होतात? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर मित्रांनो ऑप्शन सी, 125. प्रश्न क्रमांक 27 आहे, महाराष्ट्रातील संत ज्ञानेश्वराची समाधी कुठे आहे? महाराष्ट्रातील संत ज्ञानेश्वराची समाधी कुठे आहे? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन बी, आळंदी. महाराष्ट्रातील संत ज्ञानेश्वराची समाधी ही आळंदी येथे आहे आणि ती पुणे जिल्ह्यामध्ये आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी आहे. प्रश्न क्रमांक 28 आहे, भारताचे पहिले गृहमंत्री कोण? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन बी, सरदार वल्लभभाई पटेल ही भारताचे पहिले गृहमंत्री आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी आहे. प्रश्न क्रमांक 29 आहे, भारतीय संविधानातील अनुच्छेद 32ला संविधानाचा आत्मा असे कोणी म्हणलेले आहे? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन बी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधानातील अनुच्छेद 32ला संविधानाचा आत्मा असे म्हणलेले आहे, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन बी आहे. प्रश्न क्रमांक 30, तलाठी भरती परीक्षेत सर्वाधिक गुण मिळवण्यासाठी कोणत्या विषयावर विशेष भर द्यावा? तर मित्रांनो या प्रश्नाचे उत्तर आहे बघा, एक राज्यघटना, भूगोल, इतिहास, चालू घडामोडी आणि मराठी. इतिहास, चालू घडामोडी आणि मराठी आणि गणित आणि बुद्धिमत्ता याच्यावर सर्वात जास्त भर द्यावा लागतो, त्यामुळे तुमचा तलाठी भरती निघू शकतं.